हॅलो फ्रेंड्स, मन सोशल मीडियावर तरुणाईशी थेट संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अचानक घेतलेली नरमाईची भूमिका केवळ हे समीकरण सध्या चर्चेत आहे. प्रश्न असा पडतो की नेहमी आक्रमक आणि ठाम निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी एका जेनझींच्या आंदोलनामुळे अचानक माघार घेण्याच्या भूमिकेत कसे दिसले. आणि विशेष म्हणजे एका बाजूला विरोध होत असतानाच त्यांनी व्हिडिओ शेअर करताच अवघ्या काही सेकंदातच त्यांचे लाखो व्ह्यूज आणि फॉलोअर्स कसे वाढले. या संपूर्ण राजकीय आणि डिजिटल कोड्यांचे रहस्य आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. या सगळ्याची सुरुवात झाली ती केंद्र सरकारच्या काही धोरणांविरोधात देशातील तरुण वर्गाने, विशेष म्हणजे जेनझी पिढीने उभारलेल्या आक्रमक आंदोलनामुळे. आजची तरुण पिढी ही जुन्या पद्धतीच्या राजकीय दबावांखाली न येणारी, डिजिटलला साक्षर आणि हक्कासाठी थेट रस्त्यावर उतरणारी पिढी आहे. दिल्लीसह देशभरात विद्यार्थ्यांनी उभारलेलं हे आंदोलन पूर्णपणे डिजिटल युगातलं होतं, जिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणार्धात माहिती पसरत होती. या तरुणांच्या तीव्र आक्रोशासमोर आणि देशभरातल्या उमटलेल्या तीव्र पडसादानंतर सरकारला आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना धोरणात्मक फेरविचार करण्यास भाग पाडलं गेलं. इतिहास साक्षी आहे की सहजासहजी मागे न हटणाऱ्या मोदी सरकारनं या आंदोलनानंतर काही महत्वपूर्ण निर्णय मागे घेतले किंवा त्यात मोठे बदल केले. त्यामुळेच हॅलो फ्रेंड्स म्हणणारे लोकप्रिय नेते ते थेट माघार घेणारे पंतप्रधान असे एक पूर्णपणे वेगळं आणि थक्क करणारे चित्र या आंदोलनामुळे देशाला पाहायला मिळालं. परंतु या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये डिजिटल रणनीतीची एक रंजक पैलू समोर आला आहे. एका बाजूला तीव्र विरोध होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि अवघ्या काही मिनिटातच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले. तसेच त्यानंतर फॉलोअर्सही झपाट्याने वाढू लागले. याचं मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान कार्यालय आणि त्यांची सोशल मीडिया टीम अत्यंत हायटेक आणि कार्यक्षम आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीभोवती एक राजकीय आणि डिजिटल नरेटिव्ह तयार केलेले असतात. जेव्हा एखादा मोठा नेता स्वतःहून यू टर्न घेतो किंवा लोकांच्या भावनांचा आदर करतो, एखादी घोषणा मागे घेतो, तेव्हा त्याकडे कमकुवतपणा म्हणून नाही तर लोकशाहीचा सन्मान करणारा कणखर नेता म्हणून पाहिलं जातं. हीच गोष्ट डिजिटल टीमने सोशल मीडियावर प्रभावीपणे ब्रँड केली. यामध्ये आणखी एक मोठं कारण म्हणजे मोदींची सोशल मीडियावरील प्रचंड पकड आणि फॅन फॉलोईंग. भारतातीलच नव्हे तर जगभरातील तरुणाई त्यांच्या प्रत्येक मुवमेंटवर बारीक लक्ष ठेवून असते. जेव्हा ते एखादा व्हिडिओ शेअर करतात तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये तो पाहण्याची आणि शेअर करण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. विरोधक त्यांच्यावर कितीही टीका करत, पण मोदींच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेझेन्स आणि अल्गोरिदमची पकड इतकी मजबूत आहे की प्रत्येक संकट किंवा वादाच्या प्रसंगीही त्यांचे व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढतच असतात. जनशोभ आणि राजकीय माघार यांमुळे निर्माण झालेले वातावरण त्यांच्या डिजिटल लोकप्रियतेवर विपरीत परिणाम करत असेल असं वाटत असतानाच याउलट त्यांच्या फॉलोअर्स मध्ये झालेली वाढ हे सिद्ध करतं की डिजिटल राजकारणात प्रतिमा कशी उंचावायची आणि ती कशी कायम ठेवायची याचे तंत्र पंतप्रधान मोदींच्या टीमला उत्तम प्रकारे ठाऊक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जेनजीच्या आंदोलनाने सरकारला आरसा दाखवला आणि लोकशाहीत जनतेचा आवाज किती महत्वाचा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. एका बाजूला धोरणात्मक माघार घेण्याची नामुष्की ओढावली असली तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या खेळामध्ये आपली पकड कशी मजबूत ठेवायची याचे उत्तम उदाहरण या संपूर्ण घटनाक्रमातून दिसून आलं. राजकारण आणि डिजिटल या जगाचा अनोखा मेळ आणि भविष्यातील देशाच्या राजकारणाला कोणते कोणते नवे रंग दाखवतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.